मित्रांनो, आज आपण सेवानिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयाला पाठवण्यासाठी जी आपल्याला प्रोसेस करायची आहे, जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार आपण कशी प्रोसेस केली पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ज्यामुळे आपलं सेवानिवृत्ती प्रकरण करण्याचं काम अगदी सोपं होणार आहे. सर्वप्रथम आपण तो शासन निर्णय पाहूया की त्या शासन निर्णयात नेमकं काय सांगितलेलं आहे. तर तो हा शासन निर्णय आहे जो 15 जून 2026 रोजी आलेला आहे वित्त विभागाचा. यामध्ये बघा, राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना भरावयाच्या अर्जाचे नमुने एकत्रित करून सुधारित नमुना 5A तयार करण्याबाबत हा शासन निर्णयाचा विषय आहे. त्यामध्ये हे बघा, ही गोष्ट मेन आहे. जो आपल्याला निवृत्तीवेतन प्रकरण करण्यास विलंब होत होता, आवश्यक तेवढी कागदपत्रे प्राप्त करून घेणे वेळ लागत होता, त्यासाठी आपण यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नमुना 1, नमुना 3, नमुना 5 आणि नमुना 6 तसेच नमुना ब जो अंश राशीकरण करण्यासाठी आपण भरून घ्यायचो, ते सर्व बाबी एकत्र करून एकच असा सर्वसमावेशक नमुना हा तयार करण्यात आलेला आहे. तोच नमुना आहे नमुना 5A. मग आता ह्यासाठी काय करायचं आहे, हे बघा इथे दिले. जो कर्मचारी सेवानिवृत्त होणारा कर्मचारी असेल, अधिकारी असेल, यांनी निवृत्तीवेतन विषयक प्रपत्र तो ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे त्या कार्यालयाकडे सादर करताना ह्या सर्व गोष्टींच्या ऐवजी म्हणजे नमुना 1, 3, 5, 6 ब आणि 42A त्याच्याऐवजी या शासन निर्णयासोबत जोडलेला जो नमुना 5A आहे तो नमुना सेवा प्रणालीमध्ये ऑनलाईन भरून त्याची प्रत आणि त्यासोबत सांगितलेले जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत, ते कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचे आहेत. ते कोणते कागदपत्रे ते आपण पाहणारच आहोत. आणि त्यानंतर सादर केल्यानंतर जो कार्यालय प्रमुख आहे तो त्या अनुषंगाने ऑनलाईन प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन प्रकरण तयार करेल आणि महालेखापाल कार्यालयात सादर करतील, असं या शासन निर्णयात महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. आणि यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पण सांगायची मित्र, त्यात काय दिले की हा शासन निर्णयात सांगितलं की नमुना 5 हा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भरायचा आहे, त्यांनी सादर करायचा आहे. परंतु जर सेवानिवृत्त कर्मचारी यांना निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये ऑनलाईन नमुना 5A फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास तो अधिकारी किंवा कर्मचारी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे त्या कार्यालयातील सेवार्थ आज्ञावली हाताळणारा अधिकारी कर्मचारी जो आहे यांनी त्यांना सहकार्य करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व बाबी झाल्या नमुना 5A संदर्भात, आणि त्यांनी या शासन निर्णयासोबत तो नमुना 5A जोडलेलाच आहे. मग त्यांनी या परिशिष्ट 1 मध्ये सांगितलं आहे की हा नमुना 5 आहे तो 1 जुलै 2026 पासून सेवानिवृत्त होणारे किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु आजतागायत आपण त्यांचे निवृत्तीवेतन प्रस्ताव महालेखापाल कार्यालयात सादर केला नाही, त्या सर्वांसाठी आता आपल्याला नमुना 5A भरूनच त्याची कार्यवाही करायची आहे. त्याच्यानंतर त्यांनी कुठे जाऊन नमुना 5A भरायचा, त्याचे लॉगिन ID पासवर्ड ते दिलेले, ते आपण डिटेल प्रॅक्टिकली पाहणारच आहोत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या नमुना 5A सोबत कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे ते सर्व त्यांनी या शासन निर्णयात दिलेलं आहे. ते आपण व्यवस्थित सांगणार आहे मी तुम्हाला पुढे. शासन निर्णयासोबत जोडलेला जो नमुना 5A आहे तो मी इथे वर्डमध्ये तयार केलेला आहे. त्याची एक सॉफ्ट कॉपी ती मी
तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. ते तुम्हाला त्याच्यातून आपल्याला हा भरून सादर करायचाच नाही आहे. आपल्याला सेवा प्रणालीमध्ये ऑनलाईन भरून तोच सादर करायचा आहे. परंतु आपल्याला तो भरताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबतचा अंदाज आपल्याला याच्यावरून येईल. हा नमुना आहे असा. आपल्याला त्या 5मध्ये काय काय भरायचं त्याचा अंदाज येईल. जर आपण रफली ह्याच्यात भरलं तर आपल्याला प्रणालीमध्ये भरताना ते लवकर आणि सोपं जाईल. चुका टाळता येतील आपल्याला त्यामध्ये. हे असं आहे कुटुंबाचा तपशील वगैरे, त्याच्यात काय काय गोष्टी लागणार आहेत. पुन्हा नॉमिनेशन्स असतील, नॉमिनेशनबाबत काय काय लागणार आहे आपल्याला, त्या सर्व बाबी ह्या सॉफ्ट कॉपीमध्ये आहेत. नॉमिनेशन आहे, थकबाकीसाठी नॉमिनेशन आहे, नंतर एक घोषणापत्र डिक्लेरेशन आहे. हे सर्व बाबी आपल्याला अशाच ऑनलाईन प्रणालीत भरायच्या आहेत. त्यामुळे मी हा जो सॉफ्ट कॉपी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. त्यानंतर आता आपण बघूया की सेवा प्रणालीमध्ये आपण कशा प्रकारे नमुना 5 आपण भरू शकतो पाहायचं आहे आता. हे बघा, हा नमुना 5 जो आहे आपल्याला आपल्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनानुसार जो 15/6चा आहे त्याच्यानुसार आपण हा भरणार आहोत. तर आता एक फ्लो चार्ट मी तयार केलेला आहे की आपण कोणत्या कोणत्या स्टेपनी त्या निवृत्तीवेतन प्रस्ताव तयार करण्यासाठी जायचं आहे. तर पहिल्यांदा बघा, हे जे हायपरलिंक आहे pension.mahakosh.gov.in इथे जाऊन आपल्याला नमुना 5 भरण्यास सुरुवात करायची आहे. ठीक आहे. मग तिथे गेल्यानंतर लॉग इन करण्यासाठी काय करायचं, तर लॉग इन युजर नेम दिलेलं आहे त्यांनी पेन्शनर आणि त्याचा पासवर्ड दिलेला IFMS123. ठीक आहे. मग ह्या गोष्टीला आपण ह्याच्यानंतर आपण जेव्हा तिथे लॉग इन करू, तिथे गेल्यानंतर काय होतं हे आपण तिथे बघण्यापेक्षा आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया. त्यात आपण हा कोर्स सर्च करू. त्यामध्ये निवृत्तीवेतन वाहिनीमध्ये पेन्शनर आणि IFMS123 ते आलेलं आहे. सेव असल्यामुळे हे बघा, आपण पेन्शनर आणि जे आपल्याला दिलेले होते 2, हे बघा, हे लॉग इन ID पासवर्ड घेऊन आपण इथे लॉग इन झालेलो आहे पेन्शनर आणि IFMS घेऊन. त्यानंतर काय करायचं, आपल्याला वर्क लिस्ट, पेन्शनर रिटायरमेंट फॉर्म आणि न्यू रिक्वेस्ट फॉर्म ए, म्हणजे नवीन भरतोय म्हणून आपण न्यू रिक्वेस्ट फॉर्म एवर जाणार. हे बघा, वर्क लिस्ट, त्यानंतर पेन्शनर रिटायरमेंट फॉर्म आणि न्यू रिक्वेस्ट फॉर्म 5A इथे जाऊन क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर हे बेसिक इन्फॉर्मेशन, जी फॉर्मची सुरुवात होणार आहे आपल्या, ती एक बेसिक इन्फॉर्मेशन जी कर्मचाऱ्याकडे अवेलेबल आहे, जसं की त्याचा सेवार्थ ID आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे. तुम्ही ह्या 2 गोष्टी टाकल्यानंतर मोबाईल नंबर हा ॲटोमॅटिकली तिथे शेवटचे 4 अंक दिसून येतील, स्टार शेवटचे 4 अंक येतील. तो जनरेट OTP करायचा. आणि तत्पूर्वी एक सूचना आहे, सर्वांचे मोबाईल नंबर हे आपण सेवा प्रणालीशी अद्ययावत मोबाईल नंबर जोडलेलेच आहेत. परंतु जर कोणाचा मोबाईल नंबर वेगळा असेल, ते आत्ताच सेवानिवृत्तीच्या काही अवधी बाकी असतानाच आपल्या सेवामध्ये ऑफिसमध्ये जाऊन सेवात प्रणाली चेक करा की कोणता मोबाईल तुमच्या सेवार्थ IDला आपण नोंदणी केलेलं आहे. त्यानंतर जनरेट OTP केल्यानंतर OTP जाईल आणि तो OTP इथे तुम्ही जनरेट OTP केल्यानंतर एक विंडो येईल, त्यामध्ये OTP टाकला की ॲटोमॅटिक एक पॉपअप येतो, त्यात येतं की OTP व्हेरीफाईड. मग हा सिक्युरिटी कोड आणि इथे सुपर, जे तुमची पेन्शनचा प्रकार आहे तो आता सुपर ॲन्युएशन, आणि मग सबमिट करायचं. ठीक आहे.
मग आपण जेव्हा हे विंडो सबमिट करू तेव्हा हे बघा, आपण हे सर्व माहिती टाकल्यानंतर जनरेट OTP केल्यानंतर ही खालीलप्रमाणे ही स्क्रीन येणार. ठीक आहे. यामध्ये एम्प्लॉई पर्सनल डिटेल्स असं पहिला टॅब येतो. त्यामध्ये हे पर्सनल डिटेल्स जे आहेत आपले ते बाय डिफॉल्ट येतात, जे तुमचे सेवा प्रणालीत ऑलरेडी नमूद आहेत त्याप्रमाणे येतात. फक्त आपल्याला या पर्सनल डिटेल्स एकदा खात्री करायची आहे. आणि इथे एक आहे विशिंग ऑप्शन फॉर रिसिविंग पेन्शन पेमेंट थ्रू ट्रेझरी. ती ट्रेझरी आपल्याला इथे निवडायची आहे की तुम्हाला पेन्शन ज्या ट्रेझरीमधून घ्यायची आहे ती ट्रेझरी इथून निवडायची आहे. आणि त्यानंतर पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर त्या खाली आहे तो कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे कर्मचाऱ्याचा पत्ता असेल, पिनकोड, करंट डिस्ट्रिक्ट आणि परमनंट ॲड्रेस ॲज सेम आहे का. आता इथे तुम्ही जो ॲड्रेस टाकणार त्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID या सर्व गोष्टी इथे नमूद करायच्यात त्या पुढच्या ह्याच्यामध्ये. इथे पर्सनल डिटेल्स नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स झाल्यानंतर त्या खालीच एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे बँक डिटेल्स. आता बँक डिटेल्समध्ये एक नवीन गोष्ट सांगायची असेल तर यामध्ये आहे अकाउंट टाईप जॉईंट आणि सिंगल असे 2 प्रकार असू शकतात. आणि ज्या ट्रेझरीमधून सेवानिवृत्त वेतन घेणार आहात त्या जिल्ह्यामधीलच बँक असावी, तरच हे सिस्टीम ते ॲक्सेप्ट करतं. ठीक आहे. इथे बँकेचा ॲड्रेस, अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर ते बँकेचं नाव ते ॲटोमॅटिक येतं. आणि जॉईंट अकाउंट असेल तर पुढे एक आहे डॉक्युमेंट्स टाकायला लागतात. आता हे फर्स्ट पेज आपण भरलं की पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस आणि बँक डिटेल्स अशा 3 गोष्टी अतिशय सोपं आहे. ह्या 3 गोष्टी भरल्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचा. ठीक आहे. ह्या डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये आपण जशी वरून माहिती भरत येतो ही टिक ॲटोमॅटिक होत जातात. हे शेवटचा जो आहे जॉईंट अकाउंट ॲफिडेविट, जे आपण अकाउंट जॉईंट केलं की ते ॲटोमॅटिक टिक येतं, ते आपल्याला अपलोड करावंच लागणार आहे ॲफिडेविट. सिंगल असेल तर हे टिक येत नाही, मग आपल्याला तिथे तो डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही आहे. मग आता अपलोड करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्कॅन डॉक्युमेंट विथ फाईल नेम. आपल्याला डॉक्युमेंट तयार करायचे आहेत. हे 7 डॉक्युमेंट पर्सनल 7 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावी लागतील पहिल्या टॅबमध्ये. ठीक आहे. मग त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स हे JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्सला नाव द्यायचं पद्धत ही आपल्याला सेवा प्रणालीवर आहे, ती कशी आहे ते बघा. आता समजा आपल्याला इथे डॉक्युमेंटची यादी आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंटची यादी दाखवून देतो एकदा. हे बघा, पेन्शन डॉक्युमेंटमध्ये आपल्याला भरण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांची ही एवढे डॉक्युमेंट्स आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे सुद्धा एवढे डॉक्युमेंट्स सोबत लागणार आहेत. ठीक आहे. तर मग आता समजा आपण सेवा पुस्तकाचं पहिलं पेज अपलोड करणार आहोत. त्यासाठी त्या पेज जे आपण स्कॅन केलं JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं, स्कॅन करून सेव्ह केलं, पण त्या फाईलला नाव काय द्यायचे आता, सेवार्थ ID. जो सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे, झालेला आहे, त्याचा सेवार्थ ID _SB_OK म्हणजे servicebook.jpg असं त्याला नाव द्यायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे स्वाक्षरीसाठी बघा, सेवार्थ ID _sign. फोटोसाठी सेवार्थ ID _फोटो. असे हे 7 डॉक्युमेंट आहेत. आपण जेव्हा इथे अपलोड करायला जाऊ
इथे बघा ह्या सिक्वेन्स जो हा सिक्वेन्स आहे वरती, ह्या सिक्वेन्सनेच इथे ॲटोमॅटिक एक एक डॉक्युमेंट येत राहतात. आता समजा आपण सेवार्थ आय डी अंडरस्कोर यस बुक म्हणजे आपल्या इथं सेवा पुस्तक अपलोड करायचं आहे. त्यासाठी आपण स्कॅन केलेलं इथून चूज फाईल करायचं आणि अटॅच करायचं. अटॅच केलं ती फाईल तुमची इथे खाली दिसेल आणि इथे त्यानंतर साईन आहे 2 नंबरला, तर इथे ऑटोमॅटिक साईनचं नाव येईल आणि नंतर आपण साईन अपलोड करायची. असे 1 बाय 1 सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे. तर मित्र आता आपण काय करतो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आपण आता मोबाईल वगैरे आहेत, मोबाईलवरून स्कॅन करतो. ठीक आहे, मोबाईलवरून स्कॅन केल्यानंतर काय होतं, आता काही कॅमेरे हाय डेफिनेशन आलेले आहेत सर्व मोबाईलचे, त्यामुळे JPG फॉर्मॅटमध्ये थोडासा फरक येऊ शकतो. जशी मला अडचण आली होती, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जर इथे एरर आला अपलोड करताना की फाईल फॉर्मॅट तुमचा जसा पाहिजे तसा नाही आहे, फाईल फॉर्मॅटचा एरर आहे, तर त्यासाठी काय करायचं सोपी पद्धत सांगतो. तुम्ही स्कॅन केलेली जी JPG आहे ती पेंटमध्ये ओपन करायची. ठीक आहे, पेंटमध्ये ओपन करायची आणि इथे काहीच करायचं नाही दुसरं. फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज JPG म्हणायचं आणि जे नाव द्यायचं आहे आपल्याला SB सेवार्थ ID अंडरस्कोर यस बुक असेल, फोटो असेल, सिग्नेचर असेल, ते घेऊन इथे सेव्ह करायचं आणि हे असं सेव्ह करायचं आणि ती फाईल अपलोड करायची. म्हणजे ती अपलोड होते. जी मोबाईलमधले डायरेक्ट काय डेफिनेशन होतं त्याचं फॉर्मॅट वेगळा होतो, तो कधी अपलोड होत नाही. तर त्याला अशा प्रकारे आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर पुढे बघा, आपण हे वरचे डॉक्युमेंट जेव्हा आपण सर्व 7 अपलोड करू किंवा 6 संयुक्त खातं नसेल, सिंगल असेल तर 6 डॉक्युमेंट अपलोड करू, तेव्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या टॅबवर येणार फॅमिली डिटेल्स. आता फॅमिली आहे यस करायचं. जे फॅमिलीचे नाव वगैरे आहे, नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, रिलेशनशिप, पॅन नंबर, आधार नंबर, IFSC कोड आणि फॅमिली पेन्शनर. आता इथे आहे ना अकाउंट नंबर, पॅन नंबर हे जे फॅमिली पेन्शनर आहे त्यांचा कंपल्सरी ते भरणंच आहे, मॅरिटल स्टेटस. आणि बाकीच्या मेंबरचे तुम्ही नुसते नाव व डेट ऑफ बर्थ टाकली तरी चालतं. एक आपल्याला एक जो आपलं फॅमिली पेन्शनर आहे, पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, असा. तर त्या फॅमिली पेन्शनरची डिटेल्स आपल्याला पूर्ण भरायचे आहेत. आणि तसंच ज्याप्रमाणे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आपण डॉक्युमेंट अपलोड केले, त्याचप्रमाणे फॅमिली पेन्शनर्सचे पण आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत नमुना 5A मध्ये. तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची यादी बघा. फॅमिली पेन्शनर्स सिग्नेचर, फॅमिली पेन्शनर्स फोटो, फॅमिली पेन्शनर्स आधार नंबर, फॅमिली पेन्शनरचा पॅन, बँक पासबुक, नवीन मेंबर असेल तर त्यांचं बर्थ सर्टिफिकेट, हँडिकॅप असतील तर ते डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, मायनर असतील तर बर्थ सर्टिफिकेट, असे डॉक्युमेंट्स लागतील. आणि ही माहिती भरल्यानंतर त्याची पण स्कॅन कॉपी करायची, जशी आपण एम्प्लॉईची केली होती की सेवार्थ ID अंडरस्कोर यस बुक, सेवार्थ ID अंडरस्कोर फोटो, साईन. त्याप्रमाणे फॅमिली मेंबर जो नॉमिनी आहे त्याचे आपल्याला काय करायचं, FM अंडरस्कोर साईन, FM अंडरस्कोर फोटो, असे आपण आधीच तयार सगळं करून ठेवायचं. पॅन कार्ड असेल तर FM अंडरस्कोर पॅन, बँक पासबुक असेल तर FM अंडरस्कोर पासबुक, असं करून त्याचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते स्कॅन करून ह्याच पद्धतीने FM साईन, बघा इथे साईन आलं म्हणजे साईन 1 नंबरला असेल. हे बघा इथे 1 नंबरला साईन आहे. तुम्ही साईन अपलोड केली की ह्या विंडोमध्ये 2 नंबरचा ऑटोमॅटिक FM अंडरस्कोर फोटो येईल. तुमच्या फाईलला पण तेच नाव पाहिजे, इथून चूज करायचं आणि ते अपलोड करायचं. ठीक आहे, नंतर हे अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पुढच्या पेजवर तुम्हाला DCRG डेट कम रिटायरमेंट ग्रॅज्युएटीचे नॉमिनी डिटेल्स जे आहेत ते भरायचे. म्हणजे जे कर्मचाऱ्याचे आहेत त्याच्या सेवा पुस्तकातील नोंदी असतील त्याप्रमाणे ही माहिती भरायची आहे. आणि एक नवीन आहे LTA नॉमिनी डिटेल. LTA म्हणजे लाईफ टाईम एरियस. जर सेवानिवृत्त झाल्यानंतर
कोणत्या वेतनाचं डिटेल्स एरियस येईल किंवा कोणत्या वेतन निश्चितील बदलामुळे एरियस येईल, जे काय असेल त्याचा नॉमिनी कोणाला असेल त्याची माहिती ह्या टॅबमध्ये भरायची आहे. ह्याचे काही डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला त्यानंतर अपलोड करायचे नाही आहे. ठीक आहे, ही झाली. आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर एक शेवटची स्टेज येते डिक्लेरेशन, की हे घोषणापत्र असते. ठीक आहे, ही घोषणापत्र आहे जे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 5 करायचं. त्याच्यामध्ये बघा, माझ्या विरोधात आज रोजी चौकशी प्रलंबित आहे, प्रस्तावित आहे, नो, यस जे आहे, माझ्याकडून कुठले येणे नाही. इथे येणे असेल तर त्यांनी स्वतः आपण तो कर्मचारी इथे रिकव्हरी अमाऊंट काय असेल ते टाकू शकतो. पुन्हा तात्पुरते सेवा उपदान दिले का, तात्पुरते सेवानिवृत्त वेतन दिले का, त्याची माहिती इथे भरायची आहे. कायदेशीररित्या विभक्त आहोत का काय, ही सर्व माहिती जे कर्मचाऱ्याशी संबंधित आहे ती कर्मचाऱ्यांनी इथे भरायची आहे. ठीक आहे, नंतर डिक्लेरेशनमध्ये जर काय अजून असेल वेगळं, म्हणजे डिक्लेरेशनमध्ये बघा वर आहे, आम्ही लिगल सेपरेट झालेलो आहोत किंवा सेल्फ रिअपॉइंटमेंट असेल किंवा फॅमिली पेन्शनची रिअपॉइंटमेंट असेल किंवा पेन्शनचं रिमॅरेज असेल इन केस ऑफ मेल कॅन्डिडेट, तर तेव्हा आपण काय करायचं, त्याचेसुद्धा डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. लिगल सेपरेशन असेल तर हे बघा, sevarthaidi_separation.jpg, सर्व डॉक्युमेंट्स हे JPGमध्येच करायचे आहेत. PDF किंवा इतर कोणताही फॉर्मॅट नाही करायचा आहे. तर हे बघा, सेपरेशन असेल, आपण सेपरेशन टिकच करणार नाही, यस केलं तर आपल्याला इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल. जर असेल सेपरेशन, त्याचे लिगल ऑर्डर जी असेल ती आपण इथं अपलोड करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हे सर्व डिक्लेरेशन हा एक त्या नमुना 5चा शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर एकदा सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचा, म्हणजे ते आपण सगळं सेव्ह राहील. आणि त्याच्यानंतर एकदा पूर्ण चेक करायचं आणि फॉरवर्ड टू DDO असिस्टंट असं करायचं. मग आता इथे कर्मचाऱ्याचा रोल संपला. त्यानंतर DDO असिस्टंटला आपण फॉरवर्ड केल्यानंतर कर्मचाऱ्याला जर त्याचं स्टेटस बघायचं असेल आपल्या नमुना 5चं, तर त्याच्यासाठी पण एक पद्धत दिलेली आहे. इथे बघा, लॉग इन आहे का, त्यांनी पेन्शनर आणि IFMS 123 या क्रेडेन्शियलचा वापर करून लॉग इन करायचा. आणि हे बघा, पेन्शनर रिटायरमेंट फॉर्ममध्ये फॉर्म 5 स्टेटस आहे, इथे जाऊन लॉग इन करावं लागेल. एकदा आपण नमुना 5 भरला आणि सेंड फॉरवर्ड टू DDO असिस्टंट केला, त्यानंतर जर कर्मचाऱ्याला स्टेटस तपासायचा असेल तर त्यांनी त्या पेन्शनर पोर्टलला जाऊन पेन्शनर लॉग इन ID आणि IFMS 123 हे पासवर्ड वापरून वर्क लिस्टमध्ये जायचं, पेन्शनर रिटायरमेंट फॉर्म आणि फॉर्म इज स्टेटस, इथे जाऊन तुमचा सेवार्थ ID आणि मोबाईल नंबर आणि हा कॅप्चा टाकायचा. केल्यानंतर या ठिकाणी तुमचं स्टेटस येतं. स्टेटस कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, या प्रकारे इनवर्ड तुमचा नंबर येईल, पेन्शनर नेम, सेवार्थ ID आणि स्टेटस सध्याचे फॉरवर्ड टू DDO असिस्टंट. ठीक आहे, इथे आणि हा प्रिंट फॉर्म असतो, हा फॉर्म प्रिंट करायचा आहे आणि आपण जो डॉक्युमेंट अपलोड केला होता त्याच्या 2 प्रती आणि फॉर्म 2 प्रतीमध्ये कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. जेव्हा कार्यालयात आपण जमा करू तेव्हा कार्यालयाचे DDO असिस्टंटनी काय करायचं आहे, आपल्या सेवार्थ प्रणालीमधल्या DDO असिस्टंट लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर हा पाहते बघा, वर्क लिस्टमध्ये पेन्शन प्रोसेसिंग, त्यामध्ये आता नव्याने ॲड झालेलं पेन्शनर रिटायर फॉर्म आणि रिक्वेस्ट रिसिव्ड फ्रॉम फॉर्म पेन्शनर फॉर्म 5A म्हणजे आलेला फॉर्म तपासा. याच्यानंतर इथे गेल्यानंतर अशा प्रकारची विंडो दिसेल, पेंडिंग केसेस आणि इथे इनवर्ड नंबर ते आपण ते बघितलं होतं ते. ठीक आहे, आणि इथे पण आपण फॉर्म प्रिंट करू शकतो.
आणि हिस्ट्री व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे की त्या कर्मचाऱ्यांनी किती तारखेला किती वाजता हा फॉर्म भरला, किती तुम्हाला पाठवलं, ती सगळी हिस्ट्री येईल. मग इथे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे माहिती का, हा फॉर्म ॲक्नॉलेज करायचा आहे. ॲक्नॉलेज करायचा मग त्याने काय होईल की त्या कर्मचाऱ्यांनी जो फॉर्म भरला तिथे त्याचं स्टेटस जे होतं की फॉरवर्डेड टू DDO असिस्टंट, तिथे स्टेटस येईल ॲक्नॉलेज बाय DDO असिस्टंट असं स्टेटस येईल. त्यानंतर पुढचं काम आहे की एंटर, इथे जे 20 कॅरेक्टरमध्ये आहे ते तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल, काय चुकलं असेल तर रिजेक्ट करू शकता किंवा ॲप्रूव्ह करायचा असो, रिजेक्ट करायचा असो. आपल्याला इथे 20 कॅरेक्टरमध्ये काहीतरी नमूद करायचं आहे. मग तुम्ही लिहू शकता की हा सेवार्थ ID आणि हा नाव असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फॉर्म हे रिसिव्ह झाला आणि फाउंड करेक्ट असं काय तरी लिहून तुम्ही ते ॲप्रूव्ह करू शकता. नंतर तुम्ही भरल्यानंतर ॲप्रूव्ह केला की ॲप्रूव्ह केल्यानंतर हा फॉर्म DDO असिस्टंटमधून जातो DDO लॉगिनला. ठीक आहे. मग DDO लॉगिनला गेल्यानंतर काय करायचं आहे, वर्क लिस्ट, पेन्शन प्रोसेसिंग, पेन्शनर रिटायरमेंट फॉर्म आणि रिक्वेस्ट रिसिव्ड फ्रॉम असिस्टंट फॉर्म 5A या पाथने जाऊन इथे पेंडिंग केसेस दिसतील. त्याप्रमाणे इथे तुम्हाला जिथे हिस्ट्री जी आहे ती तुम्ही तपासू शकता. इथे पण फॉर्म प्रिंट करायची सुविधा आहे. त्यानंतर इथे पहिल्यांदा तेच काम करायचं आहे की ॲक्नॉलेज करायचं आहे. तिथे स्टेटस जाईल ॲक्नॉलेज बाय DDO आणि नंतर इथे 20 कॅरेक्टरमध्ये लिहून, मिनिमम 20 कॅरेक्टरमध्ये काहीतरी लिहून की रिसिव्ड फॉर्म ए अँड फाउंड करेक्ट असा रिमार्क देऊन आपण ॲप्रूव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही DDO असिस्टंटमधून हा नमुना 5 ॲप्रूव्ह करतो तेव्हा ड्राफ्टमध्ये DDO असिस्टंटला ड्राफ्टमध्ये पेन्शन केस ॲटोमॅटिकली तयार होते. जी प्रचलित पद्धत होती, आपण जायचो इनवर्ड फॉर्म करून तिथे आपण DDO सेवार्थ ID टाकून पेन्शन इनवर्ड करायचो आणि नंतर ती ड्राफ्टला आल्यानंतर आपण सुरू करायचं. त्या प्रोसेस करायची गरज नाही. जेव्हा फॉर्म ए DDOने ॲप्रूव्ह केला तेव्हा ह्या पाथला जाऊन पेन्शन केस ऑलरेडी तयार झालेली असेल, तिथे जो फोटो अपलोड केलेला साईन तिथे सर्व प्रकार ॲटोमॅटिक सर्व आलेला असेल. फक्त एकदा काही गोष्टी चेक करायच्या. त्याच्यामध्ये डेट ऑफ कन्फर्मेशन एक टाकावी लागेल मॅन्युअली आपल्याला. बाकी बँक डिटेल्स, त्याची पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, नॉमिनेशन डिटेल्स सर्व आलेले आहेत. आणि दुसरं एक टाकायचं गोष्ट म्हणजे वेतनाची डिटेल, जे 10 महिन्याचं बेसिक टाकतो ते एक आपल्याला टाकावं लागेल, ते एक टाकायचं. आणि नंतर NOC वगैरे अपलोड करायची असेल ती करायची. आणि शेवटचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. झाली पेन्शन केस. नंतर जी प्रचलित पद्धत आहे ती पुढची तीच करायची आहे. DDOला पाठवायचं. DDOने ॲप्रूव्ह केल्यानंतर आपण असिस्टंटला येऊन फॉर्म तयार करतो, त्याच्या प्रिंट काढतो. मग ती प्रिंट जी ऑनलाईन पेन्शन केसची प्रिंट आणि नमुना 5ची प्रिंट ही घेऊन सोबतचे सर्व डॉक्युमेंट्स जोडायचे आणि एवढंच सेवा पुस्तकासोबत महालेखापाल कार्यालयाला पाठवायचं आहे. बाकीचा कोणताही जो प्रचलित जुना आपला फॉर्म होता तो कोणताही पाठवायचा नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या नमुना 5A अतिशय सोपं आणि अचूक काम व्हायला मदत होणार आहे मित्रांनो. तर ह्या सर्व ह्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे एकदा तुम्ही बघून घ्या. काय काय बघायचं तुम्हाला एकदा दाखवून देतो मी स्क्रीनवर. हे बघा, नमुना 5 भरायची ही वेबसाईट आहे आणि लॉग इन डिटेल्स हे खालीलप्रमाणे हे. आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकाची कागदपत्रे आणि निवृत्तीवेतन धारकाची कागदपत्रे हे स्कॅन करून ठेवायचे आणि नावं काय काय द्यायचे ते दिलेत. तर हार्डली सर्व प्रोसेस केली ते 20 मिनिटामध्ये पेन्शन केस तयार होईल. तर असंच खूप सोपं काम झालेलं आहे मित्र. चला मग आपण ह्याप्रमाणे काम करू आणि काय अडचण असेल तर अजून भेटूया आपण. आणि पुढे तुम्हाला कोणत्या विषयावर असा व्हिडिओ पाहिजे ते एकदा कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवूया. धन्यवाद.